नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता लेटेस्ट भरती सुटलेली आहे. ती भरती नक्की कशी काय काय एकदम सविस्तर माहिती आपण बघणार आहे व्हिडिओमध्ये. चला पाहू. ते पहा, ते नैसर्गिक वायू महामंडळ भरती ONGC भरती मित्रांनो. तर पद आहे मित्रांनो जिओलॉजिस्ट, जिओफिजिस्ट, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. नवीन जाहिरात आली मित्रांनो. त्याचा पगार पण मित्रांनो पहा 60,000 ते 1,80,000 रुपयापर्यंत पगार आहे. मागं पण आपण ONGC भरती टाकली होती आणि ह्यावेळेस पण आपण भरती सुटली ONGC ती टाकलेली आहे. आताच मग आपण सुप्रीम कोर्टाची कालच भरती टाकली, ती पण ज्यांनी कोणी बघितली तर त्यांनी पाहून घ्या. तर मित्रांनो, आता पण BROची पण भरती सुटलेली आहे, त्याच्यामुळे उद्या मी व्हिडिओ अपलोड करतो. तर आता आपण ONGCची भरती नक्की काय आहे, कशी काय एकदम डिटेल्समध्ये माहिती पाहू. रे पहा, ONGC भरती 2025, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, जी पण भरती सुटली त्याचा आपण एक पुरावा म्हणून जी आता स्क्रीनशॉट टाकतो. तर ह्या पण भरतीला आपण तसंच केलं आहे. विद्यार्थ्यांच्या मनात बहुत डाऊट निर्माण झाले नको की भरती सुटली नाही सुटली फेक तर नाही, साठी प्रत्येकमध्ये आपण JR मध्ये टाकलेला असतो. तर हा JR पहा, रिक्रुटमेंट इन इंजिनिअरिंग अँड जिओसायन्स डिसिप्लिन्स ॲट E1 लेवल थ्रू कम्प्युटर बेस्ट टेस्ट. ते बघा, ॲडव्हर्टाईज नंबर 01/2025 मित्रांनो. ही भरती सुटलेली आहे एकदम मित्रांनो ONGC मध्ये. JR आहे ऑफिशियल JR. आता मित्रांनो, तुम्हाला ऑफिशियल JR पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी कॉर्नर, त्या टेलिग्राम चॅनलवर मी JR टाकलेलं आहे, तिथे पण तुम्ही पाहू शकता. तर पदाचं नाव व तपशील पहा. पद क्रमांक 1 आहे मित्रांनो जिओलॉजिस्ट, जिओफिजिस्ट, याच्या 10 रिक्त जागा आहेत. आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AEE याचे 98 जागा आहेत. अशा टोटल 108 जागा आहेत मित्रांनो. तर त्याच्यात आपण शैक्षणिक पात्रता पाहू. तर पहा, पद क्रमांक 1 आहे त्यासाठी पहा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी जिओलॉजी, फिजिक्स किंवा 60% गुणांसह MSc और MTech पाहिजे. जिओसायन्स ऑब्लिक पेट्रोलियम, जिओलॉजी, जिओफिजिकल टेक्नॉलॉजी. ही जर मित्रांनो शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या पदाला भरू शकता. पद क्रमांक 2 पहा मित्रांनो, 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी. त्यात पहा मेकॅनिकल, पेट्रोलियम, अप्लाइड पेट्रोलियम आणि केमिकल इंजिनिअरिंग. ही मित्रांनो पद क्रमांक 2ची शैक्षणिक पात्रता आहे. तर आता मित्रांनो, याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर ते पाहू आपण. त्या निवड प्रक्रिया मित्रांनो CPT स्कोअर 85 म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे कम्प्युटरवर मित्रांनो तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ती असणार 85 मार्काची आणि 15 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू होणार मित्रांनो, मुलाखत होणार 15 मार्काची. अशी टोटल मित्रांनो 100 गुण असणार परीक्षा आणि 100 गुणावर तुमचं मेरिट लावलं जाणार आहे. तर आपण परीक्षेचा अभ्यासक्रम काय तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. परीक्षेचा अभ्यासक्रम काय हे पहा. फॉर्मॅट ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT. द फॉर्मॅट ऑफ द कम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी ॲज फॉलोज. कारण हे मित्रांनो मी स्वतः टायपिंगवर हे केलं नाही, तर हे मी काय केलं, जे विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ नको त्यासाठी मी पूर्णपणे जे स्क्रीनशॉट टाकलेला असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. हे मी जर माझ्या मनाने दिलं नाही, त्यांनी जी मध्ये माहिती दिली मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. हे पहा, कॉन्सर्न डोमेन मेकॅनिकल, केमिकल, पेट्रोलियम, इलेक्ट्रिकल, जिओलॉजी, फिजिक्स ह्याचे 40 क्वेश्चन असणार आहे. जनरल अवेअरनेसचे 10 क्वेश्चन असणार आहे. ॲप्टिट्यूड टेस्टचे 25 क्वेश्चन असणार आहे. इंग्लिश लँग्वेजचे 10 क्वेश्चन असणार आहे. अशा मित्रांनो 85 मार्काचा हा पेपर होणार आहे आणि मित्रांनो 2 तास तुम्हाला परीक्षेला दिले जाणार आहेत. तर तुम्हाला समजलं असेल, तुम्ही जो समजा ह्यात इंग्लिश 10 मार्काला आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आपलं गणित बुद्धिमत्ता 25 मार्काला आहे. जनरल अवेअरनेस म्हणजे थोडक्यात GKचे क्वेश्चन असणार आहे, ते 10 क्वेश्चन असणार आहे. आणि बाकी मग मित्रांनो तुम्ही ज्या पदाला अप्लाय करणार आहे त्या पदाच्या म्हणजे संबंधित पदाच्या विषयी त्याचे 40 क्वेश्चन असणार आहेत. हा मित्रांनो तुम्ही जी कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट देणार आहे त्याचा मित्रांनो JR मधला सिलेबस आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता तुम्ही व्हिडिओ लिहून ठेवा, कारण जेणेकरून तुम्हाला मग मित्रांनो भरती सुटली सगळं झालं पण नाही अभ्यास कशाच करायचा यासाठी परत दुसऱ्या चॅनलला जाऊन सर्च करा, इकडे तिकडे तुमच्या शोधायला नको. त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मित्रांनो परीक्षेचा अभ्यासक्रम टाकलेला असतो. तुम्ही हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, जेणेकरून तुम्ही परीक्षा दृष्टीने अभ्यास करा. तर वयाची अट पहा मित्रांनो, 24 जानेवारी 2025 रोजी SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट. तर मित्रांनो पद क्रमांक 1 आहे त्याला 18 ते 27 वय वर्ष आहे आणि पद क्रमांक 2 आहे त्याला 18 ते 26 पद वर्ष आहे.
जर तुम्ही मित्रांनो SC किंवा ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट भेटेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही वयवर्ष मित्रांनो 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. OBC मधून असाल तर वयवर्ष 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. तर नोकरीचं ठिकाण पहा मित्रांनो, संपूर्ण भारतात ऑल इंडिया तुम्हाला मित्रांनो पोस्टिंग भेटू शकते. तर फी पहा मित्रांनो, जनरल OBC EWS कॅटेगरीमधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला ₹1000 फी आहे. आणि जर तुम्ही SC ST PW कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता विद्यार्थ्यांना बराच प्रश्न येणार राहतो, भरती सुकडी सगळं ठीक आहे, पण याला पगार किती बसणार आहे? तुम्हाला आता पगार सांगतो मित्रांनो. हा जो मित्रांनो आहे त्या GR मेन्शन केलेलं आहे बघा, त्यात तुम्हाला पोस्ट लेवल E1 आहे. बेसिक पे स्केल मित्रांनो ₹60,000 तुमचं बेसिक राहणार आहे. आता तर तुम्हाला सर्वांना स्टेटस पाहिले असेल, बातम्या न्यूज पाहिली असेल, आता 8वा वेतन आयोग येणार आहे मित्रांनो. तर तुम्ही विचार करा, याचं बेसिक पे ₹60,000. तर ज्यावेळेस 8वा वेतन आयोग लागू चालू होईल त्यावेळेस त्याची सॅलरी काय असेल? तर मित्रांनो ऑफकोर्स याची सॅलरी 1,00,000 प्लस जाणार आहे फक्त बेसिक पे. आणि तर तुम्ही थोडक्यात बघा, त्यात तुम्हाला मित्रांनो इन्क्रिमेंट होणार 3%. त्यात 35% तुम्हाला मित्रांनो अप्रोच डिअरनेस अलाउन्स दिला जाणार, HRA अलाउन्स दिला जाणार. त्यात अकोमोडेशन, कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हायडेड फंड, कॉन्व्हेन्स मेंटेनन्स, लिव्ह इन परफॉर्मन्स रिलेटेड PRB, मेडिकल फॅसिलिटी दिली जाणार आहे. त्यात तुम्हाला सेल्फ अँड डिपेंडन्स, ग्रॅज्युटी पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट स्कीम अँड कंपल्सरी सोशल सिक्युरिटी स्कीम ॲज पर कंपनी रूल्स. तर मित्रांनो तुम्हाला मित्रांनो पगार म्हणजे एकदम ठीकठाक आहे. आता मित्रांनो 8वा वेतन आयोग आला तर 1,00,000 प्लस पगार तर जाणार आहे. त्यात तुम्हाला मित्रांनो डिअरनेस अलाउन्स भेटणार आहे, त्यात तुम्हाला रिस्क अलाउन्स भेटणार आहे, बऱ्यापैकी अनुदाय भत्तेसुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. त्यामुळे मित्रांनो कमीत कमी तुमचा 1.5 लाखापर्यंत पगार इझी जाऊ शकतो. नक्कीच 1.5 लाखापर्यंत पगार जाईल मित्रांनो. त्यामुळं पगार पण चांगला आहे, ONGCमध्ये पण काम करण्याची संधी आहे. तर तुम्ही नक्कीच अप्लाय करायला. तर मित्रांनो आता महत्त्वाचं तारखा बघा, ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख मित्रांनो 24 जानेवारी. आता परीक्षा आहे मित्रांनो ते 23 फेब्रुवारी. एका महिन्याच्या आताच मित्रांनो याची परीक्षा आहे. आता फक्त मित्रांनो कमीत कमी 4-5 दिवस राहिले आहेत. भरती आत्ता सुटली त्यामुळे आपल्याला पण व्हिडिओ आत्ताच टाका, म्हणजे थोडा भरती 4-5 दिवस आधी सुटली पण थोडा आपल्याला व्हिडिओ टाकायला लेट झाला. पण मित्रांनो तुम्ही एक काम करा, फक्त मित्रांनो आता राहिलेत फक्त 4-5 दिवस, जेणेकरून तुम्ही काय करा, जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. 4 दिवस राहिल्यामुळे व्हिडिओ शेअर केल्यामुळे काय होईल, त्यांना त्याला नक्कीच फॉर्म भरता येईल. तर मित्रांनो जास्त व्हिडिओ शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्कीच तुम्हाला अजून पण काय तुमच्या मनात शंका असतील तर कमेंट नक्की करा मित्रांनो. आणि मित्रांनो आपले लवकरच आता 1000 सबस्क्राईब होतील, फक्त 300 सबस्क्राईबर बाकी आहेत. नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला मित्रांनो असेच जेव्हा भरती येतील त्याचे मी तुम्हाला अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवीन. आता BROची भरती सुटलेली आहे मित्रांनो. त्या BROच्या भरतीचे मी तुम्हाला मित्रांनो थोडक्यात 2 दिवसांत मी तुम्हाला त्याचे अपडेट टाकून देतो. त्यानंतर मित्रांनो MPSC मार्फत मेडिकलची पण भरती सुटली, ती पण टाकून देईल. आता मित्रांनो थोडक्यात थोड्याच दिवसात वनरक्षक पोलीस भरती. आता मित्रांनो आजकाल तुम्ही बातम्यांमध्ये बघितलं असेल, पुणे शहराच्या 853 रिक्त जागा झालेल्या आहेत. मग हे पोलीस भरती येण्याची संभाव्यता आहे. तर मित्रांनो अशा भरती येतात, त्याची अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. जास्तीत जास्त फक्त 300 सबस्क्राईबर बाकी आहेत 1000 सबस्क्राईब पूर्ण होण्यासाठी. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. काय तुमच्या मला शंका असते नक्कीच मी तुमचं निवारण करण्याचा प्रयत्न करेन. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.